वेगळी भूमिका नसेल, मात्र या महिला होत्या आणि त्यामुळे त्यांचं अभिनंदन करणं आवश्यक आहे. पक्षाची पॉलिसी असतेच, तो धोरणच असतो, परंतु ज्या वेळेला आपल्या स्वतःच्यावरती येतो त्यावेळेला माणूस कुठेतरी आपला अभिमान स्वाभिमान जागा होऊन बोलत असतो. त्याप्रमाणे या महिला खासदारांनी आपला स्वाभिमान आणि आपल्या महाराष्ट्राविषयी असणारा अभिमान हा प्रत्यक्षात कृतीत उतरवून दाखवला, म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि मला वाटतं भविष्यामध्ये सगळे मिळून काहीतरी करतील. थँक्यू. मला असं वाटतं की त्यांनी जी भूमिका आता मांडलेली आहे त्याच्याशी त्यांनी कायम राहावं. अमोल पालेकरांनी एका हिंदी कार्यक्रमामध्ये हिंदी सक्ती संदर्भात आणि मराठी संदर्भात आपली भूमिका ठामपणे मांडलेली आहे. अशा पद्धतीने जेव्हा इतर जे अभिनेते आहेत अभिनेत्री आहेत चित्रपट क्षेत्रात कार्यरत असणारे त्यांनी फार उघडपणे भूमिका मांडलेली नसताना अमोल पालेकरांची भूमिका किती महत्त्वाची? सन्मान्य अमोल पालेकर साहेब आणि श्रीमती संध्या यांचं नाव त्यांनी घेतलं. त्यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आपल्या महाराष्ट्राशी मातृभाषेशी प्रामाणिक राहून आपली भूमिका अत्यंत ठामपणे मांडले. हालाकी त्यांनी सगळ्या आयुष्य जवळजवळ हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी काढलेलं असतानासुद्धा त्यांनी आपल्या मातेशी प्रामाणिकपणे राहून भूमिका मांडली. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि मला वाटतं इतरांनी तशा प्रकारची भूमिका घेतली पाहिजे. भाजपमधनं एक महत्त्वाची बातमी आहे की मुंबई वगळता महापालिका महायुती एकत्रितपणे लढणार अशा पद्धतीची महायुतीमध्ये हालचाल सुरू आहे. महापालिकेची गणितं सगळेच पक्ष आता मांडतायत. तुमच्या पक्षाच्या देखील बैठकांमधून बैठका सुरू आहेत. एकंदरीत कसं चित्र वाटतं? आता त्या महायुतीने महाआघाडीने काय करावं त्यांचा विषय आहे. आमचा विषय जो तो मर्यादित विषय आम्ही आमचा घेऊन चाललेलो आहोत. मराठी संदर्भात भूमिका घेतल्यानं दुबेंना जाब विचारणाऱ्या महिला खासदारांचं अभिनंदन असं म्हणतात बाळा नांदगावकर. दुबेंना जाब विचारणाऱ्या महिला खासदारांचं अभिनंदन बाळा नांदगावकरांनी केलेलं आहे. इतकंच नाही तर बैठका सध्या सुरू आहेत मनसेमध्ये. या सगळ्या संदर्भात जेव्हा सवाल उपस्थित केला त्यावेळी मात्र वरिष्ठ नेते या सगळ्या संदर्भात निर्णय घेतील, योग्य ते मार्गदर्शन करतील असं नांदगावकरांनी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.